श्री स्वामी समर्थ। हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते। विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात पाहायला मिळतो। गुढी म्हणजे विजयी पताका। गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे। यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा ही देखील आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। यंदा हा सण रविवारी 30 मार्च रोजी साजरा होणार आहे। त्यासाठी लागणारा मुहूर्त, तिथी आणि महत्त्व हे आपण आज जाणून घेऊ। त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:27 सुरू होणार असून ती 30 मार्च दुपारी 12:49 असेल। अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 30 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल। त्यासाठीचा शुभ मुहूर्त हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 30 मार्च रोजी सकाळी 4:41 पासून ते सकाळी 5:27 आहे। अभिजात मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते दुपारी 12:50 असेल। विजय मुहूर्त दुपारी 2:30 पासून ते दुपारी 3:19 तर गोधूली मुहूर्त संध्याकाळी 6:37 पासून ते 7 वाजेपर्यंत असणार आहे। आता गुढी तयार करण्याचे टप्पे पाहूया। मध्यम लांबीची बांबूची काठी घ्या। एका टोकाला सोनेरी बॉर्डर असलेला चमकदार हिरवा किंवा पिवळा कापड बांधा। कापडाभोवती आंबा आणि कडुलिंबाची पाने लावा। साखर गाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिश्री साखर सोबत सामान्यतः पिवळ्या किंवा नारंगी झेंडूच्या फुलांचा हार घाला। वर एक उलटा चांदीचा किंवा तांब्याचा कलश किंवा भांडे ठेवून त्यावर कुंकू असलेले स्वस्तिक चिन्ह काढा। मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गुढी थोडीशी झुकलेली ठेवा। गुढी ब्रह्मदेवाच्या ध्वजाच्या रूपात फडकवली जाते, त्यामुळे ती दुरूनही दिसते। त्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही घर स्वच्छ करा आणि सजवा। दिवसाची सुरुवात घराची संपूर्ण स्वच्छता करून करा। प्रवेशद्वाराजवळ रांगोळी आणि ताज्या फुलांनी सजवा। शुभ कार्यासाठी दारावर हळदी कुंकू लावा। सकाळी लवकर अंघोळ करा। सूर्योदयापूर्वी उठा आणि पवित्र स्नान करा। नवीन किंवा पारंपरिक कपडे घाला, शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाच्या चमकदार रंगात। गुढी बसवा। बांबूची काठी घ्या आणि एक चमकदार रेशीम कापड, शक्यतो पिवळा, लाल किंवा हिरवा कलरचे, ते बांधा। फुलांचा हार, आंब्याच्या पानांचा आणि साखरेचा हार म्हणजे गाठी घाला आणि त्याला गुढीसोबत लावा। प्रार्थना करा। तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावा। गुढीला हळद कुंकू लावा। देवतेला फुले, कडुलिंबाची पाने, गूळ आणि कडुलिंबाचे मिश्रण अर्पण करा। गणेश वंदना करा। त्यानंतर नैवेद्य म्हणून पुरणपोळी, श्रीखंड यासारखे नैवेद्य तुम्ही करू शकता आणि गुढीला नारळ अर्पण करा। आशीर्वाद मिळवा आणि आपल्या कुटुंबासोबत गुढीपाडवा अतिशय आनंदाने साजरा करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।